अरे अधीरा हो सावकाश. रो अधीरा थँक गॉड तुम्हाला आता भेटलात. किती गडबडीत निघालो आपण. मी तुला सांगत होते ना. हो मगाशी मला थोडी घाई होती पण लिसन ना आय एम जेन्युइनली सॉरी फॉर दॅट. ते आता बस मला मिस करत. ते तर मी करणारच आहे. हो मी नाही करणार आहे. आर यू शुअर तू मला मिस नाही करणार आहेस? रो आय एम गोइंग टू मिस यू अ लॉट. बघू कोण कोणाला जास्त मिस करतं मग. नाही मी तुम्हाला घरी सोडतो हवं तर. स्कूटर राहू दे इथे, गाडीत बसा. नाही सर असू द्या. अहो उगाच कशाला उलट फेरी तुम्हाला. आम्ही जाऊ आमचं. अरे पण मला काहीच उलट फेरी नाहीये, बसा ना गाडी. नाही सर थँक्यू आम्ही खरंच जाऊ. चला निघूया अधीरा. या या या. बरं पोहोचलीस की कळव मला. ठीक आहे. येस ओके. बाय बाय बाय. बाय. सॉरी. मज्जा करा बरं का. तुम्ही पण बर का. पिंट्या दादा तुम्ही हॉग वगैरे नाही करणार आहे का तुम्ही? अरे चल बाय. बस अरे लाईट्स का ऑफ आहेत? मला वाटलं होतं मला रिसीव्ह करायला सगळे दारात उभे असतील. एनिवे मी आल्याचा कोणाला आनंद झाला असं मला वाटतच नाही. लाडाची ग प्रेमाची ग एकुलती एक या बिस्किटाची खारी ग उधारीच्या दुनियेची तू माझी क्यूटशी राजकुमारी ग जिंदगी हसती या तू हसल्यावर तू तर लय भारी रे उजळतय जग तू दिसल्यावर माझी खारी रे. आय लव्ह यू अज्जू. वेलकम होम चिमणे. ओ माय गॉड पिंट्या दादा. पिंट्या दादा म्हणजे तुला हे सगळं माहिती होतं? हा म्हणजे थोडीशी कल्पना होती पण हे इतकं सगळं घडेल हे नव्हतं माहिती मला. हे बरं आहे केलं आम्ही आणि त्याला थँक्यू. सॉरी गाईज. थँक्यू सो मच. आय लव्ह यू ऑल. एक्सक्यूज मी, प्लॅनिंग मी केलं होतं सगळं. ओके मी सुद्धा. थँक्यू सो मच गाईज. मी किती मिस करत होते हे सगळं. मला कळत नाही मी काय बोलू आता. मी आय रिअली डोंट नो इफ आय कॅन. काही बोलू नकोस. घरी आलीस का नाही आता छान आराम कर आणि स्वतःचे लाड करून घे. ही तर फक्त सुरुवात आहे. आता बघा माझ्या प्रिन्सेसचे किती आणि कसे कसे लाड होत आहेत ते. ये
वाव, सो अमेझिंग. उशांची खबरं काढली का ग? हो, पिलो कव्हर्स, कर्टन्स आणि बेडशीट सगळं झालं. बस काम कर जरा, त्या फ्रेम्स वगैरे साफ करत राहा. चल पटापट पटापट. सुष्मिता सुष्मिता हे काय चाललंय तुमचं? माझी लेक माहेर पाणाला येणार आहे हे लक्षात आहे ना? तिच्या स्वागतासाठी तयार व्हायचं सोडून घराचा उकिरडा करून ठेवला नुसता. हो ना, उकिरणा होणारच. तुमची सून साध्या उशीला देखील झटकत नाही. काय करणार? आतापर्यंत काहीच काम केलेलं नाहीये. सगळं मला करावं लागतंय. मग करणार काय हे सगळं? ए तू काय उभी आहेस? ते फ्रेम वगैरे पुसून घे आणि ते तोरण काढ दरवाज्यावरचं. चल लवकर पटापट पटापट. सॉरी यार. तुझीच वाट बघत होते. ये. झालं समाधान? हे असं स्वागत केलं माझ्या मुलीचं? तरी मी सांगत होतो हे सगळं करायची ही वेळ नाहीये. तुम्हाला नेहमी माझ्यातच दोष दिसतो का हो? हा, एरवी तर माझ्याकडे ढुंकून बघणार नाही, पण दोष देण्यात सगळ्यात पुढे. हा, रोहन, तुझ्या आईला शांत राहा म्हणून सांग. तिची चूक आहे म्हणून मी हे बोलतो, नाही तर तेवढं सुद्धा बोलायची इच्छा नाहीये माझी. हो बाबा, तुम्ही शांत व्हा, मी बोलतो तिच्याशी, पण तुम्ही शांत व्हा ना प्लीज. तुम्ही एक काम करा ना, मला घरातून हाकलून का नाही देत तुम्ही? हाकलून द्या ना. जेव्हा बघावं तेव्हा नुसते हेच बोलत असतात. आई, हो थांब थांब जरा शांत राहा. सगळे हिच्यासारखेच नसतात. आपण केलेल्या कर्माचा जरा सुद्धा पश्चाताप नाही यायला. मुलगी घरी येणार आहे, तिला ओवाळायचं दारामध्ये, ते सोडून दिलं आणि हे उद्योग करत बसली ही. मुलगीच आहे ना आपली, पाहुणी नाही आहे ना कोणी. आणि 24 तास तुम्ही जरा काम करून दाखवा आणि मग मला बोला. बरं वाटतंय, कसं वाटतंय ते सांगा मला मग. ओके ओके ओके, बास बास, दोघांनी शांत व्हा बरं. आणि बाबा, त्रास होईल ना तुम्हाला, जरा शांत राहाल तुम्ही. सुश, आईला घेऊन जा बरं आतमध्ये. राहू दे, असं बोलताय ते आता अद्वा तद्वा. मी नसेल ना त्यावेळेला तुम्हाला माझी किंमत कळणार. अगं आई, असू दे जाऊ दे, मला तेच बोल. बाबा शांत.